राहुल नार्वेकर हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। राहुल नार्वेकर फडणवीसांच्या सागर बंगल्यावरती पोहोचलेले आहेत। भेटीचं कारण अजूनही अस्पष्ट आहे। राहुल नार्वेकरांसोबत चंद्रकांत पाटीलही फडणवीसांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावरती पोहोचलेले आहेत आणि या तिन्ही नेत्यांमध्ये सध्या सागर बंगल्यावरती खलबतं सुरू आहेत। आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची बातमी आहे। भाजप नेते आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। राहुल नार्वेकर फडणवीसांच्या सागर बंगल्यावरती पोहोचलेले आहेत। भेटीचं कारण अजूनही अस्पष्ट आहे। मात्र राहुल नार्वेकरांसोबत चंद्रकांत पाटील देखील फडणवीसांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत आणि या तिन्ही नेत्यांमध्ये सध्या सागर बंगल्यावरती खलबतं सुरू आहेत। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत। सुशांत, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये सागर बंगल्यावर सध्या खलबतं सुरू आहेत आणि या बैठकीमध्ये चंद्रकांत पाटील देखील उपस्थित असल्याची माहिती मिळते आहे। अगदी बरोबर आहे प्रथमेश। देवेंद्र फडणवीसांना गेल्या काही दिवसांपासून अनेक नेते भाजपचे आमदार जे आहेत ते भेटायला येत आहेत। निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर खरं तर देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासाने भेटीगाठीचं सत्र आपल्याला पाहायला मिळते। आता थोड्याच वेळापूर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सागरवर आलेले आहेत। त्याचसोबत माजी मंत्री चंद्रकांत पाटील हे देखील सागरवर आलेले आहेत। काही भाजपचे आमदार जे आहेत ते काल भेटून गेले, कारण लॉबिंग जवळपास केली जाते, कारण मंत्री मंडळात आपला समावेश व्हावा अशी अनेकांची इच्छा आहे। त्यामुळे कुणाची वर्णी जी आहे ती मंत्री मंडळात लागते हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कारण 5 डिसेंबरला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील आणि त्यांच्यासोबत काही 10 ते 15 भाजपचे आमदार जे आहेत ते मंत्री पदाची शपथ घेतील अशी आपल्याला माहिती मिळते। त्यामुळे या 10 ते 15 मध्ये आपला नंबर लागावा यासाठी प्रत्येक जण जो आहे तो प्रयत्न करताना दिसतोय। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर होते मागच्या सरकारच्या काळात, आता त्यांना मंत्रीपद देत आहेत की त्यांना विधानसभा अध्यक्षपदीच कायम ठेवतात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे आणि त्याचसाठी ही भेट असल्याचं बोललं जातं। तर दुसरीकडे चंद्रकांत पाटील यांचा पत्ता कट होऊ शकतो अशा आशयाची माहिती समोर आली होती। त्यामुळे पुन्हा एकदा आपल्याला मंत्रीपद मिळावं यासाठी देखील चंद्रकांत पाटील प्रयत्न करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। प्रथमेश, नक्की सुशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात। राहुल नार्वेकर हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत, त्यामुळे आगामी काळात देखील राहुल नार्वेकर हे विधानसभा अध्यक्षपदावरतीच असणार की त्यांच्या गळ्यामध्ये मंत्रिपदाची माळ पडणार हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।